प्रभु रामचंद्र भगवान की जय। कृतयुगीचे कुशध्वज उदारी ते वेदवती प्रसिद्ध थोरी पुढे तेची ते तेवढा भितरी शेतमाजी सापडेल। मग ती असणारी जी वेदवती होती का ती कृत युगामध्ये कुशध्वज नावाच्या राजाची मुलगी होती। कृत युग संपून गेलं आणि पुन्हा द्वापार युग चालू झालं, सत्ययुग त्रतयुग चालू झालं। आणि त्या त्रतयुगामध्ये राजा जनकाच्या शेतामध्ये ती असणारी मुलगी सापडली, नांगराच्या फळाला लागली, त्या नांगराच्या दाताला लागल्यामुळं पुन्हा तिचं नाव सीता ठेवलं, अशी कथा अगस्त्य ऋषी सांगू लागलेले। इतुके झाल्या जनकपुरी विदेही जनकाची घरी नाम पावली जानकी सुंदरी ते तुझी नारी श्रीरामा। हे प्रभू हे रामा, ती असणारी मुलगी जनकाच्या शेतामध्ये सापडली, नांगराच्या फळाला तिचं लागल्यामुळं तिचं नाव सीता ठेवलं। पण ती असणारी पुन्हा जनक राजाच्या घरी आली, जनक राजाच्या घरी येऊन लहानाची मोठी झाली आणि त्या असणाऱ्या जनक राजाच्या नावावरून त्या मुलीला पुन्हा जानकी हे नाव प्राप्त झालं। जनकावरून तिला जानकी या नावानं लोक बोलू लागले। अशी ही जानकी प्रमा ती पुन्हा तुमची पत्नी झाली, अशी कथा अगस्त्य ऋषी सांगू लागलेले। त्रेतायुगी विदेहा घरी अजन्मे जन्मोनी सुंदरी राक्षसा मारिल पूर्व वैरे करी जान निर्धारी श्रीरामा। हे रामा, आणि ती असणारी ती मुलगी त्रेतायुगामध्ये त्या कृतयुगामध्ये राजा रावणानं त्या मुलीची तपश्चर्या भंग केली, तिचा विनय भंग केला आणि म्हणून ती आता त्रेतायुगामध्ये या जनकाच्या घरी आली, तुमची पत्नी झाली आणि त्या राक्षसाचा बदला घेण्यासाठी, त्या राक्षसाला समूळ नाश करण्यासाठी तिनं इथं पुन्हा अवतार धरला, अशी कथा अगस्त्य ऋषी सांगू लागलेले। हे जानकीची उत्पत्ती बोलिला वाल्मिक महामती हेची कथानिक ग्रंथी विपरीतार्थे पये असे। मग हे प्रभू हे रामा, ही असणारी जी वेदवती होती त्या वेदवतीचा जन्म झाला, जन्म होऊन पुन्हा तिच्यामुळं या राक्षसांचा सर्वनाश झाला, अशी असणारी सुंदर कथा ग्रंथकर्ते सांगू लागले। ही कथा जे कवीमध्ये सर्वश्रेष्ठ असलेले प्रभू रामचंद्र जन्माच्या अगोदर ज्यांनी रामायण लिहिलं त्या वाल्मिक ऋषींच्या रामायणामध्ये ही कथा सविस्तरपणानं तिचं वर्णन केलेलं आहे। पण बरेचसे असे काही कथाकार आहेत किंवा असे काही रामायण लिहिणारे, त्या रामायणामध्ये लिहिणाऱ्यांनी जसं जसं ज्याला ज्याला जे जे आवडल त्या त्या पद्धतीनं लिहिलेलं आहे। त्याच्यासाठी ही कथा काही वेगळी बी असू शकते, असं ग्रंथकर्ते सांगू लागलेले। जयाने जैसे देखिले तयाने तेची निरूपिले आपण अवधारी जे भाव बळे कलस्मा वेगळे व्हावया। आणि हे रामा, ज्याला ग्रंथकर्ते सांगू लागले की ज्यांना ज्यांना जसं जसं आवडल तसं तसं त्याचा भावार्थ घ्या। पोथी वाचणारा वाचितोय आणि सांगणारा जसं त्याला त्याचा भाव वाटेल त्या स्वरूपामध्ये तो सांगतोय। मग प्रत्येकजण जसं ऐकल तसा तसा वेगळा वेगळा भाव घ्या, अगर होईल असं ग्रंथकर्ते सांगू लागले। एका जनार्दना शरण म्हणता गेले एकपण एकानी जनार्दन नामे भिन्न स्वरूप एक। अशी असणारी ही सुंदर कथा ग्रंथकर्ते आपले गुरु एक जनार्दन स्वामी आणि त्या जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगू लागले की हे असणारे जनार्दन स्वामी एक आहेत, पण त्यांचं प्रगट्य
जर बघितलं तर या सर्व विश्वामध्ये भरून उरलेले आहेत. असे ते असणारे जनार्दन स्वामी, त्यांच्या कृपा आशीर्वादानं मी ही कथा सांगितली असं ग्रंथ करते सांगू लागलो. जनार्दन तोची एक तोची होय व्यापक.